बैलगाड्यांच्या शर्यती पुन्हा सुरू करण्याची राज्यातल्या बैलप्रेमी शेतकऱ्यांची मागणी आहे। याबाबतचा सगळा विषय न्यायप्रविष्ट असून याबाबतची केस लढवणारे ॲडव्होकेट पाटील यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संभाजी थोरात यांनी। बैलगाडी शर्यती सुरू करण्यासाठी गेल्या 4 ते 5 वर्षात बैलगाडी प्रेमींनी अतिशय प्रदीर्घ असा न्यायालयीन लढा दिलेला आहे। हे प्रकरण आता सुप्रीम कोर्टात आहे। आपण जाणून नेमकी काय स्थिती आहे हे जाणून घेऊया ॲडव्होकेट जितेंद्र पाटील यांच्याकडून। साहेब, काय स्थिती आहे याची? प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स ॲक्ट 1960चा जो कायदा आहे त्यामध्ये सेक्शन 22मध्ये उपकलम 2मध्ये एक तरतूद अशी आहे की ज्या अन्वये केंद्र सरकार एखाद्या प्राण्याचा समाविष्ट त्या गॅजेटमध्ये जर केला तर अशा प्राण्याच्या शर्यतीवर आणि त्याच्या मनोरंजनात्मक मिरवणुकीवरती बंदी असते। आणि नेमका याच गोष्टीचा आधार घेऊन सुप्रीम कोर्टाने बैलगाडी शर्यतीची बंदी कायम केलेली आहे। या बंदीला सुरुवात खरी झाली ती जेव्हा बैल या शब्दाचा त्या गॅजेटमध्ये समावेश केला गेला केंद्र सरकारकडून, तेव्हा ह्या बैलगाडीच्या शर्यतीला बंदी झाली। आणि नेमकी तीच बंदी सुप्रीम कोर्टाने कायम केल्यामुळे आज या बैलगाडी शर्यती बंद आहेत। आता या बैलगाडी शर्यतीची बंदी उठवण्यासाठी जवळपास 3 राज्यातून म्हणजे पंजाब, महाराष्ट्र आणि तामिळनाडू या 3 राज्यातून अनेक ग्रामपंचायतींनी नव्हे हजारो ग्रामपंचायतींनी ठराव दिलेले आहेत की ह्या बैलगाडी शर्यती पुन्हा सुरू व्हाव्यात, आणि त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांचं जीवन कोलमडीला आलेलं आहे। आणि या गोष्टीचा विचार करून आपले सध्याचे केंद्रीय मंत्री श्री जावडेकर साहेब यांनी एक समिती गठन केली आहे। त्या समितीचं सुब्रमण्यम समिती असं त्या समितीचं नाव आहे। त्या सुब्रमण्यम समितीचा अहवाल देखील शासन दरबारी आता आलेला आहे। त्या कमिटीच्या अहवालानुसार बैलाचा छळ होत नसून उलट पक्षी या शर्यती बंद झाल्यामुळे पारंपरिक जी काही परंपरा होती बैलगाडी शर्यतीची ती लोप पावत चालली आहे। त्याचबरोबर ह्या देशी गाई व बैल लोप होण्याची शक्यता आहे, म्हणून ह्या बैलगाडी शर्यती पुन्हा सुरू कराव्या अशी शिफारस आलेली आहे। मात्र जोपर्यंत केंद्र सरकार या गॅझेटमधून बैल हा शब्द वगळत नाही तोपर्यंत ह्या बैलगाडी शर्यती सुरू होणं तसं अशक्य आहे। धन्यवाद साहेब। या पुढची लढाई काय असेल तुमची, आणि कशा प्रकारे तुम्ही शासनापुढं आणि सुप्रीम कोर्टापुढं मांडणार आहात? ही लढाई आम्ही पूर्णपणे न्यायालयीन मार्गानेच लढणार आहोत। त्यासाठी आम्ही सातत्याने जावडेकर साहेबांच्या संपर्कात आहोत आणि त्यांनी सर्व शेतकऱ्यांना, महाराष्ट्रातील नव्हे देशातील तमाम शेतकऱ्यांना असं आश्वासन दिलेलं आहे की शासन दरबारी जे म्हणून काय प्रयत्न करावे लागतात की त्या गॅझेटमधून बैल काढण्यासाठी ते प्रयत्न केले जातील आणि शासन कायदेशीर मार्गानेच ते बैलगाडी शर्यती सुरू करेल